नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या डेमो व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे डीसीएन सब्जेक्ट बद्दल. हा जो सब्जेक्ट आहे डीसीएन, ज्याचा लॉंग फॉर्म आहे डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्क. नेटवर्क म्हणजे फक्त नेटवर्क नाही, आपल्याला हे कम्प्युटर नेटवर्क शिकायचे असतात. ओके, म्हणून त्याचा शॉर्ट फॉर्म तयार झालेला आहे डीसीएन. या सब्जेक्टचा कोड आहे 314318. ओके, त्याच्यापैकी 31 म्हणजे हे के स्कीम दाखवतं आणि 4 इंडिकेट करतं की हे चौथ्या सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे आणि 318 जो आहे तो त्याच्या सब्जेक्टचा कोड असतो. ओके, चांगली गोष्ट म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे तो पूर्ण कम्प्युटर इंजिनिअरिंग ग्रुपला कॉमन सब्जेक्ट आहे. ओके, याचा अर्थ असा की हा सब्जेक्ट कम्प्युटर, आय-टी, कम्प्युटर सायन्स, ए-आय, डी-एस, ओके, मशीन लर्निंग या सगळ्या ब्रांचेससाठी हा कॉमन सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. तर आता हा जो सब्जेक्ट आहे तो आपण रेकॉर्डेड व्हिडिओज या फॉर्ममध्ये हा कोर्स आपण तयार करणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट केलेला आहे कोर्स तयार. ठीक आहे. तर आता या केसमध्ये तुम्हाला काय मिळणार आमच्याकडून? तर या कोर्समध्ये तुम्हाला हे जे पूर्ण 5 युनिट दिलेले आहेत, या पूर्ण 5 युनिटचे प्रत्येक पॉइंटचे एकदम सिम्प्लिफाईड नोट्स मिळतील. त्याचे व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. राइट. आपल्याला सर्वांना माहित आहे 2 युनिट टेस्ट असतात. तर युनिट टेस्टच्या अगोदर जी काही तुमची युनिट टेस्टची क्वेशन बँक वगैरे दिलेली असेल, त्या क्वेशन बँकचे ॲन्सर्स तुम्हाला मिळतील. ओके. युनिट टेस्टच्या क्वेशन बँकचं प्रिपरेशन करून घेऊ आपण. त्यानंतर याच सर्व ज्या गोष्टी आहेत, ते आपण एंड सेमिस्टर एक्झामसाठी सुद्धा फॉलो करणार. एंड सेमिस्टर एक्झामसाठी आय-एम-पी क्वेशनची एक लिस्ट तुम्हाला दिली जाईल आणि त्याचे ॲन्सर त्याचे जे ॲन्सर्स असतील, त्या ॲन्सरचे पण रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहेत. शेवटी कोर्स संपल्यानंतर तुम्हाला कोर्स कंप्लीशन सर्टिफिकेट सुद्धा ऑटोमॅटिकली मिळून जाईल. ठीक आहे. तर आता जास्त उशीर न करता की आपण पाहूयात की या कम्प्युटर नेटवर्कमध्ये म्हणजेच आपल्याला डीसीएन या सब्जेक्टमध्ये काय-काय शिकायला मिळणार आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक थिअरॉटिकल सब्जेक्ट आहे आणि लेंथने हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. कारण हे 2 सब्जेक्टला कंबाईन केलेलं आहे. तर यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, यासाठी एक मोठी नोटबुक करायची. ठीक आहे. जर तुम्ही हे सगळे जे नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे, जर तुम्ही ते नोटबुकवर लिहून त्याचा अभ्यास जर करणार असेल, की काही जण प्रिंट सुद्धा काढून घेतील त्याची. जे लिहून अभ्यास करणार असतील, लिहून अभ्यास करणं ही कधीही चांगली गोष्ट आहे. आता ते प्रत्येकाची अभ्यासाची स्टाईल असते. त्यानुसार ते फॉलो करा. तर नोटबुकच्या पहिल्या पेजवरती हे सगळे जे 4-5 युनिट्स आहेत, या युनिटचे नाव आणि याच्या समोर याचं वेटेज एवढं लिहायचं. ओके. दुसऱ्या पेजवरती आपण सुरू करणार पहिला युनिट आणि त्या पहिल्या युनिटचा पूर्ण सिलेबस तिथे लिहिलेला असेल आणि त्याच्या पुढच्या पेजपासून आपला ॲक्चुअल जो सिलेबस आहे, जी आपली थिअरी राहणार आहे, ती आपण सुरू करणार. बरेच विद्यार्थी असतील जे थिअरॉटिकल सब्जेक्टला घाबरतात, पण तुम्हाला थिअरॉटिकल सब्जेक्ट्सला घाबरण्याची काही गरज नाहीये. ओके. थिअरॉटिकल सब्जेक्ट्सचा जो काही आहे त्याला कसं स्कोर करायचं, काय करायचं, हे आम्ही गेल्या 12 वर्षापासून ऑफलाईन मीडियममध्ये करत आलेलो आहे. बट आता याच सर्व गोष्टी आपल्याला ऑनलाईन येऊन सुद्धा करायच्या आहेत. ठीक आहे? तर सब्जेक्टला काही घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला फॅकल्टी वगैरे शिकवण्यासाठी प्रॉपर असो किंवा नसो, काही काळजी नाही. राइट? दररोज फक्त तुम्हाला जे व्हिडिओ मिळत असतील, त्या व्हिडिओचा रेग्युलर अभ्यास करा. सब्जेक्ट फक्त थोडासा लेंदी सब्जेक्ट आहे. बाकी अवघड वगैरे याच्यामध्ये काही नाही. ठीक आहे? तर आता पहा, जो आपला पहिला युनिट आहे आपला फंडामेंटल ऑफ डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क. ठीक आहे. हा युनिट किती मार्कला आहे आपल्याला? 16 मार्क्सला. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, की जेवढ्या मार्कासाठी हा युनिट दिलेला आहे, तेवढे मार्क्स इंटू 1.5 असं त्याचं वेटेज असतं. ओके. म्हणजे हा 16 मार्काचा युनिट आहे, तर याला 1.5 केलं तर अप्रॉक्सिमेटली हा पेपरमध्ये तुम्हाला 24 मार्काच्या आसपास येतो. असं का होतं? कारण आपला जो पेपर असतो, तो पेपर 70 मार्काचा आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. बट हा जो पेपर आहे, तो असतो जवळ-जवळ 100 ते 105 मार्काचा.
ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला याचं वेटेज जे आहे ते 1.5% ने 1.5 आपल्याला करावं लागतं. तर आता फंडामेंटल ऑफ डेटा कम्युनिकेशन जे आहे, याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, की डेटा कम्युनिकेशनचे बेसिक्स काय आहेत? त्या अगोदर आपण शिकूयात, की कम्युनिकेशन काय असतं? कम्युनिकेशन म्हणजे काय? 2 व्यक्ती एकमेकांसोबत बोलत आहेत, त्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो. ओके, व्हर्बल कम्युनिकेशन. जसं फॉर एक्झाम्पल आता आपण जसं आपल्या मित्रांसोबत बोलतो, घरी घरच्यांसोबत बोलतो, समोरासमोर आपण जे बोलतो, त्याला म्हणलं जातं कम्युनिकेशन म्हणजेच व्हर्बल कम्युनिकेशन. ओके. त्यानंतर दुसरं जे कम्युनिकेशन आहे, तुम्ही घरच्यांसोबत बोलताय, मित्रांसोबत वगैरे बोलताय, बट तुम्ही मोबाईलचा यूज करून बोलत आहे. तर याला म्हणलं जातं इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. याला काय म्हणलं जातं? इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. आता हे जे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन आहे, हे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांचला जास्त डिटेलमध्ये राहतं. आता मला सांगा, दोन्ही कम्युनिकेशनमध्ये आपण एकमेकांसोबत काहीतरी बोलतोय ना? बोलतोय म्हणजे आपण एकमेकांसोबत काहीतरी इन्फॉर्मेशन एक्सचेंज करत असतो. बरोबर आहे. ती इन्फॉर्मेशन काहीही असू शकते. तुम्ही एकमेकांना कोणाबद्दल तरी सांगताय किंवा काहीतरी त्यांना जोक वगैरे सांगताय किंवा अभ्यासाचं बोलताय त्यांच्यासोबत किंवा इन जनरल गप्पा मारताय. काही जरी असेल तरी आपण त्यांच्यासोबत काहीतरी इन्फॉर्मेशन शेअर करतोय. यालाच म्हणलं जातं डेटा. यालाच आपण कॉम्प्युटर लँग्वेजमध्ये काय म्हणणार? डेटा असं बोलणार. ओके. तर मग हा डेटा आपण एकाकडून दुसऱ्याकडे एक्सचेंज करतो. ओके. म्हणजे आपण त्याला काहीतरी पाठवतो, ते आपल्याला काहीतरी पाठवतात. अशा पद्धतीने डेटा तुमचा एक्सचेंज केला जातो. यालाच म्हणलं जातं डेटा कम्युनिकेशन. ठीक आहे. पुढे-पुढे जे आपण एक-एक नवीन लेक्चर घेत राहणार, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. फक्त चॅप्टरचा अर्थ काय आहे तेवढा समजून घ्या. मग हा डेटा आपल्याला कम्युनिकेट करायचा असेल, तर तो मी डायरेक्ट कम्युनिकेट नाही करू शकत. त्यासाठी मला काय पाहिजे? नेटवर्क पाहिजे. आता साधी सिंपल गोष्ट सांगतो. तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करून काहीतरी सांगायचं आहे. ओके. ते सांगण्यासाठी जर तुमच्या मोबाईलला नेटवर्कच नसेल, तर तुम्ही त्यांना कॉल नाही करू शकणार. कळतंय? म्हणजे तुम्हाला करायचं काय आहे? डेटा कम्युनिकेशन करायचं आहे तुम्हाला. बरोबर? पण हे डेटा कम्युनिकेशन करण्यासाठी तुम्ही हे कधीपर्यंत करू शकत नाही, जोपर्यंत तुमच्याजवळ नेटवर्क नसेल. कळतंय? म्हणजे डेटा कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला काय लागतं? नेटवर्क. आता ऑब्व्हियस आहे, जर आपण डेटा कॉम्प्युटरवरून कम्युनिकेट करणार असेल, कॉम्प्युटरचा वापर करणार असेल डेटा कम्युनिकेशनमध्ये, तर आपल्याला कॉम्प्युटर नेटवर्क्स लागतील. ओके. जर आपल्याला कम्युनिकेशन करण्यासाठी मोबाईलचा वापर करत असेल, तर आपल्याला मोबाईल नेटवर्क्स लागतील. कळतंय? तर या सब्जेक्टमध्ये आपल्याला पहिल्या युनिटमध्ये सगळे फंडामेंटल कन्सेप्ट शिकायचे, ज्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअरली समजून जातील. शब्द न शब्दाचा अर्थ आपल्याला प्रॉपरली समजला पाहिजे. ओके. त्यानंतर पहा सेकंड नंबर असतो ट्रान्समिशन. सेकंड युनिट आहे आपला ट्रान्समिशन मीडिया अँड स्विचिंग. राइट. आता ट्रान्समिशन मीडिया याचा अर्थ काय होतो? समजा तुम्ही गावाला जाताय. कॉलेजवरून गावाला जाताय, गावावरून कॉलेजला येताय. जाण्यासाठी, येण्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स काय आहेत? ठीक आहे. एक तर घरून कोणीतरी बाईक वगैरे, कार वगैरे घेऊन येईल तुम्हाला घेऊन जाण्यासाठी किंवा तुम्ही बसने जाईल किंवा ट्रेनने जाईल. ओके. तर तुम्ही डेटा आहे. तुम्ही कॉलेजला आहात, तुम्हाला जायचंय घरी. तर कॉलेज म्हणजे झालं आपलं सेंडर आणि घर म्हणजे झालं आपलं रिसीव्हर. ओके. कॉलेज म्हणजे काय झालं आपलं सेंडर आणि घर म्हणजे झालं रिसीव्हर. तर तुम्ही डेटा आहे. आता तुम्ही कॉलेजवरून घरी किंवा घरून कॉलेजला जर जायचं असेल, तर तुम्हाला बस, ट्रेन, कार, बाईक यापैकी काहीतरी लागणारच आहे. या व्यतिरिक्त तुम्ही जाऊ शकता का? नाही. म्हणजे डेटाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल, तर आपल्याला एक मीडियम लागतो. त्या मीडियमलाच म्हणलं जातं मीडिया किंवा ट्रान्समिशन मीडिया. ओके. डेटालाच काय म्हणलं जातं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर पाठवायचं असेल, तर आपल्याला एक मीडियम लागतो. त्या मीडियमला आपण काय म्हणणार? ट्रान्समिशन मीडियम. ओके. आता हे जे ट्रान्समिशन मीडियम आहेत, हे 2 प्रकारचे असतात. एक वायर्ड असतो आणि एक वायरलेस असतो. राइट. वायर्ड म्हणजे तुमचा जो मोबाईल आहे किंवा आपला माऊस आहे. माऊस आपण कोणाला जोडला? सीपीयूला जोडला. तर दोघांमध्ये जे कनेक्शन आहे ते कसं आहे? वायर्ड कनेक्शन आहे. आता कोणीतरी म्हणेल, "सर वायरलेस माऊस पण असतात." हो, असतात. वायरलेस माऊसमध्ये आपण
ट्रान्समिशन मीडिया वेगळा यूज करतो. तिथं आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरतो. म्हणूनच त्याला वायरलेस माऊस म्हणलं जातं. माऊसला आपण नॉर्मल माऊस म्हणतो. कारण माऊस पहिल्यांदा जेव्हा तयार झाला तेव्हा तो वायरवालाच होता. राइट? तर आता ट्रान्समिशन मीडिया म्हणजे काय झालं मग? तुमच्या माऊसची जी केबल आहे, जी वायर आहे, ती वायर म्हणजे तुमचा वायर्ड ट्रान्समिशन मीडिया झाला. ओके? आणि त्यानंतर जर वायरलेस माऊस वापरत असेल, तर तुम्हाला माहीतच आहे, की आपल्याला आपल्या लॅपटॉपला किंवा कॉम्प्युटरला एक छोटंसं यूएसबी डोंगल भेटतं, त्या माऊस सोबत. ते कनेक्ट करावं लागतं. त्याच्या थ्रू तो सिग्नल रिसीव्ह करतो. तर हे झालं तुमचं वायरलेस ट्रान्समिशन मीडिया. ओके. त्यानंतर स्विचिंग. स्विचिंगचा अर्थ काय असतो, की डेटा जेव्हा सेंडर पासून रिसीव्हर कडे जाणार आहे, तर तो वेगवेगळ्या रूटने जात असतो. याला म्हणलं जातं स्विचिंग. स्विचिंगचे 2-3 प्रकार असतात वेगवेगळे. राइट? सर्किट स्विचिंग असते, पॅकेट स्विचिंग असते, राइट? व्हर्चुअल पॅकेट स्विचिंग असते. त्यानंतर पॅकेट सर्किट स्विचिंग असते. असे वेगवेगळे टाइप्स असतात स्विचिंगचे. राइट. तर ते स्विचिंग तुम्हाला कॉम्प्युटर नेटवर्क बद्दल थोडं आणखी नॉलेज आलं, की तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजून जाईल. तर स्विचिंग म्हणजे फक्त एवढंच कन्सिडर करा, की जसं एखादं सर्कल असतं सर्कल. ठीक आहे. सर्कल माहिती आहे? आपल्या इथं ट्रॅफिकचे जिथं ट्रॅफिक जास्त असते तिथं सिग्नल लावलेला असतो. चारी बाजूला आपल्याला जायला रस्ते असतात. त्याला आपण चौक म्हणतो नॉर्मली. ठीक आहे. त्यालाच काय म्हणलं जातं सर्कल. तर सर्कलवर ट्रॅफिक खूप जाम होत असते. ते होऊ नये म्हणून तिथं सिग्नल लावलेला असतो आणि तिथे ते ट्रॅफिक पोलीस सुद्धा असतात. ते काय करतात एका साइडच्या ट्रॅफिकला थांबवतात आणि दुसऱ्या साइडच्या ट्रॅफिकला रूट करतात. तर हे रूट जे असते म्हणजे डेटाला त्या रूटवरती ट्रान्सफर करायचं. यालाच आपण राउटिंग म्हणतो आणि डेटा राउटिंग मध्ये आपल्याला स्विचिंग वापरावी लागते. ठीक आहे. त्यानंतर आता बघा तुमचा सेंडर तुम्हाला काय डेटा सेंड करत आहे, काय डेटा त्याने सेंड केला, हे तुम्हाला रिसीव्ह झाल्यानंतरच समजणार. बरोबर आहे. राइट. मग आता तुम्ही जे डेटा रिसीव्ह केलेला आहे, त्या डेटामध्ये जर काही एरर असेल, तर तो एरर तुम्हाला डिटेक्ट करावा लागेल आणि त्यानंतर त्या एररला आपल्याला करेक्ट करावं. कळालं? असं तर होत नाही ना, आता तुम्हाला मी एररचं एक्झाम्पल सांगतो. असं तर होत नाही ना, की फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणीने फोन केला आणि त्यांनी सांगतायत, की उद्या कॉलेज आहे. आहे असं त्यांनी बोलले. बट तुम्हाला डेटा ट्रान्सफर झाला आणि तुम्हाला तुमच्या कानापर्यंत ऐकायला आलं, उद्या कॉलेज नाही. त्यांनी आहे बोलले आणि तुम्हाला नाही ऐकायला आलं. आता तुम्हाला जे ऐकायला आलं तेच डेटा तुम्हाला खरा वाटणार ना. कळतंय? सेंडरने तर आहे सेंड केलं, पण रिसीव्हरने तर नाही रिसीव्ह केलं. तर इथे काय झालं? सेंडरने सेंड केलेल्या डेटामध्ये झाले चेंजेस. यालाच आपण म्हणतो एरर. याला काय म्हणतो आपण? एरर म्हणतो. तर हा एरर आपल्या डेटामध्ये आहे का नाही हे आपल्याला डिटेक्ट करावं लागतं आणि त्यानंतर त्या एररला आपण करेक्ट करणार. हे डिटेक्शन आणि करेक्शनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ते आपण युनिट 3 मध्ये शिकणार आहे. त्यानंतर असते नेटवर्क कम्युनिकेशन मॉडेल. आता बघा वेगवेगळे कंपनी आहेत, वेगवेगळ्या मॉडेल ब्रँडचे कॉम्प्युटर्स आहेत, लॅपटॉप्स आहेत. ठीक आहे. सगळ्यांमध्ये विंडोज जरी असेल तरी प्रत्येक जण कसा आहे वेगळा आहे. मग त्या केसमध्ये होणार काय? आपल्या नेटवर्कमध्ये जे कॉम्प्युटर्स आहेत, ते वेगळ्या पद्धतीनं काम करतील आणि आपण ज्यांच्याकडून डेटा सेंड रिसीव्ह करतोय, त्यांचे पण कॉम्प्युटर जर वेगळ्या पद्धतीनं काम करत असतील, तर दोघांमध्ये आपल्या कम्युनिकेशन होणार नाही. आता हे एक पद्धतीनं सोपं जर मला तुम्हाला समजून सांगायचं असेल, तर ट्रान्सलेटर असं कन्सिडर करा. ओके. ट्रान्सलेटर म्हणजे काय? आपल्याला भाषा जी येते ती पुढच्याला येत नाही आणि पुढच्याला जी भाषा येते ती आपल्याला येत नाही. मग दोघांच्या मध्ये आपल्याला एक इंटरमिडिएट पाहिजे. ज्याला दोघांच्याही भाषा आल्या पाहिजे. तर तो दोघांमध्ये कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करून देत असतो. राइट? मग आता आपल्याला नेटवर्कमध्ये ट्रान्सलेटर वापरायचा नाहीये. आपण काय केलेलं आहे, एक स्टँडर्ड नेटवर्क मॉडेल तयार केलेलं आहे. असे 2 मॉडेल आहेत. एक असतो OSI मॉडेल आणि दुसरा असतो TCP/IP मॉडेल. ओके. आणि हा तुमच्या कॉम्प्युटर नेटवर्किंगचा मोस्ट इम्पोर्टंट युनिट राहणार आहे. राइट? एकदम मोस्ट इम्पोर्टंट युनिट राहणार आहे. राइट? आणि याला वेटेज सुद्धा छान दिलेलं आहे. 18 मार्क्सचं याला वेटेज दिलेलं आहे. राइट? आता मी जास्त काही अजून आत्ताच्या आता तुम्हाला नाही सांगू शकत त्याच्याबद्दल कारण पूर्ण फंडामेंटल नॉलेज अजून तुमच्याकडे नाहीये. आता जर मी त्या गोष्टी सांगायला सुरू केल्या तर मग ते पूर्ण बाउन्सर गेल्यासारखं वाटेल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर जो नेक्स्ट युनिट आहे आपला तो राहणार आहे नेटवर्क टोपोलॉजीज अँड डिव्हाइसेस. ठीक आहे. टोपोलॉजी हा शब्द जर तुम्ही पहिल्यांदा ऐकला असेल तर त्याचा अर्थ असा होतो इट इज द वे इन विच युअर नेटवर्क डिव्हाइसेस अँड कम्प्युटर्स आर कनेक्टेड टू इच अदर. ही पुस्तकाची डेफिनेशन आहे.
ओके. लिहायची तर हीच आहे आपल्याला, बट त्याचा अर्थ नीट समजून घ्यायचा, की कोणत्या पद्धतीनं आपण त्यांना कनेक्ट केलेलं आहे. नेटवर्कमध्ये कॉम्प्युटर्सला आपण कसं कनेक्ट केलेलं आहे. ओके. जसं तुम्ही आता BEE सब्जेक्टमध्ये सीरीज कनेक्शन, पॅरलल कनेक्शन शिकला असेल का नाही? बरोबर. सीरीज कनेक्शन काय राहतात? पॅरलल कनेक्शन काय असतात? सीरीजमध्ये काय होतं? करंट डिव्हाईड होतो का व्होल्टेज डिव्हाईड होतो? पॅरललमध्ये काय होतं? करंट डिव्हाईड होतो का व्होल्टेज डिव्हाईड होतो? या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतीलच. ओके. त्याच पद्धतीनं हे जे कॉम्प्युटर्स आपण एकमेकांना जेव्हा जोडतो, तेव्हा त्यांना आपण एका स्पेसिफिक मेथडने जोडत असतो, एका स्पेसिफिक वेने जोडत असतो. त्यालाच म्हणलं जातं नेटवर्क टोपोलॉजीज. ओके. आणि या कॉम्प्युटरला एकमेकांना जोडण्यासाठी आपल्याला काही डिव्हाइसेस लागतात. जसं की राउटर लागतो, ब्रिज लागतो, हब लागतो. तर असे जे डिव्हाइसेस असतात, यांना म्हणलं जातं नेटवर्किंग डिव्हाइसेस. ते आपल्याला युनिट 5 मध्ये शिकायचे आहे. ओके. तर अशा प्रकारे हा जो आहे तुमचा सब्जेक्टचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. आता याच्यानंतर पुढचा जो व्हिडिओ राहणार आहे, तो सुद्धा तुमचा डेमो व्हिडिओ असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या युनिटमध्ये आपल्याला काय-काय शिकायचंय आपण ते पाहूयात आणि त्याच्या नेक्स्ट व्हिडिओपासून आपण आपल्या सिलेबसला सुरुवात करणार आहे. ठीक आहे. जर काही अडचण असेल, तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये चॅट सेक्शन आहे. तिथे हेल्पवालं सेक्शन दिलेलं आहे. त्याच्या थ्रू तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता किंवा साधी सिंपल गोष्ट आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या कॉन्टॅक्टवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर डाउट असेल, तर तो तुमचा डाउट 100% 100% प्रायोरिटीवरती सॉल्व्ह करणं, हेच आमचं सगळ्यात मोठं मोटिव्हेशन राहणार. ओके. राइट. चलो. थँक यू.